नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी प्रथमच सांगते की 13 आणि 14 सप्टेंबरला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. फंडामेंटल, टेक्निकल प्रत्येक गोष्ट शिकवली जाईल आणि सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये हा कोर्स आहे. शनिवारी 6 तास आणि रविवारी 6 तास असा हा कोर्स घेतला जाईल. ठाण्याला स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या मोबाईल नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. खरं तर सकाळीसुद्धा सांगायला हवं कोर्सविषयी, पण सकाळी घाई एकतर असते, सगळ्या लोकांनासुद्धा मार्केट करायचं असतं आणि त्याच्यासाठी कोर्सच्या माहिती सांगायला वेळ घालवायला जीवावर येतं, म्हणून संध्याकाळच्या व्हिडिओत सांगितलं आहे. आजही मार्केट मंदीतच होतं. मंदीत राहणार हे सुरुवातीला जाणवलं होतं, पण आज एक्सपायरी होती, तर कदाचित एक्सपायरीमध्ये एकदम संध्याकाळी 2:30 वाजून गेल्यानंतर म्हणजेच मार्केट संपता कधी मार्केट सावरतं, उलटसुलट होतं. 400 पॉईंटची मंदी नाहीशी होऊन 200 पॉईंटची तेजी येते, असंही खूप वेळेला होतं. म्हणून सकाळची जी 200-250 पॉईंटची मंदी झाल्यानंतर काय होईल याचा अंदाज आला नाही, पण सबंध दिवस मार्केट मंदीतच होतं. सरकार जितक्या लवकर टॅरिफमुळे ज्यांचं नुकसान होत आहे त्यांचं नुकसान भरून निघण्यासाठी योजना आखेल तेवढं मार्केट लवकर सावरेल. पण ही एक संधी आहे असं समजून ज्यांना कोणाला काही थोडीफार गुंतवणूक करायची आहे त्यांनी करावी, कारण अगदी 2 महिन्याच्या अवधीमध्ये 8 ते 10% फायदा तुम्हाला मिळून जाईल. संधी घालवू नका, उगीचच घाबरून बसू नका, कारण हे माणसाने तयार केलेलं संकट आहे आणि सोपं संकट आहे. तर याच्यावर काही उपाय निघू शकतो आणि उपायांचा विचार सरकार करत आहे. म्हणजे आज सरकारने रॉ कॉटनवर जो आयात कर लावला आहे त्याची मुदत सप्टेंबर 30पर्यंत होती. सप्टेंबर 30पर्यंत आयात कर द्यायचा नव्हता. आता ही मुदत डिसेंबर 2025पर्यंत वाढवली आहे. तर रॉ कॉटनवर डिसेंबर 2025पर्यंत आयात कर सरकारने रद्द केला आहे. त्याचबरोबर सरकार ज्या लोकांना फटका बसतोय त्यांचा मोरेटोरियम वाढवण्याचा विचार करत आहे. म्हणजेच समजा त्यांचं कर्जाचा हप्ता ड्यू झाला आहे आणि ते कर्ज आलेल्या संकटामुळे भरू शकत नाही आहेत, तर त्यांना त्या कर्जाची मुदत वाढवून द्यायची का, त्याच्यावर जादा व्याज लावू नये अशी काही बेगमी करावी का, तर या सगळ्याचा विचार आणि वेगवेगळी सरकारी खाती याच्या बाबतीत विचारविनिमय करत आहेत. म्हणजे दुर्लक्ष सरकार करत नाही आहे. तर कोणाकोणाला किती फटका बसतोय आणि काय उपाययोजना करायची, कारण जर एकदा आपण मान खाली घालून या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या तर कायमच असं स्वीकारावं लागेल. त्याच्याऐवजी आम्ही काही कमी नाही, हा असं म्हणतो ना की आम्ही पण वचपा काढू या सगळ्याचा, तसा
पहिलं हार मानायची नाही आणि शिवाय तोडीस तोड उत्तर द्यायचं, या दोन्ही गोष्टी सरकार करेल आणि त्या जितक्या लवकरात लवकर होतील तितकं लवकरात लवकर मार्केट सावरेल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आणखीन एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. सॉरी, चुकलं माझं. फॉरेन इन्व्हेस्टर्स सातत्याने विकत आहेत. हे फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे तरी कोण? परदेशातून जे आपल्या देशात गुंतवणूक करतात ते विदेशी गुंतवणूकदार असं आपण म्हणूया. जेव्हा त्यांच्या देशात अधिक सुरक्षित आणि अधिक उत्पन्न मिळवणारी गुंतवणूक त्यांना करता येत असेल तेव्हा ते आपल्या देशात म्हणजे भारतातले शेअर विकतात, भारतीय मार्केटमधून बाहेर पडतात आणि त्यांच्या देशात गुंतवणूक करत असतात. तर त्यांची मुळात गुंतवणूक कोणकोणत्या कंपन्यांमध्ये आहे हे आधी पाहिलं पाहिजे आणि त्यांनी विक्री करायला सुरुवात केल्यानंतर त्या कंपन्यांचे शेअर्स अर्थातच पडतील. तर मी मासलेवाईक काही कंपन्यांची नावं दिली आहेत. तुम्ही गुगलवरनं सगळी या कंपन्यांची लिस्ट काढू शकता. तर मोठ्या कंपन्यांमध्ये यांची गुंतवणूक असतेच, पण छोट्या छोट्या ज्या कंपन्या आहेत त्यांची नावं मी जास्त देते आहे. पेटीएम, इटर्नल, सामी हॉटेल, इक्सिगो, 5 स्टार बिझनेस, कार ट्रेड, मॅक्स हेल्थकेअर, डेलिव्हरी, रेडिंग्टन अशा कंपन्यांमध्ये FIIची गुंतवणूक आहे. त्याचबरोबर हाय क्वालिटी कंपन्या म्हणतो आपण ज्याला, त्याच्यामध्ये कॅम्प्स आहे, CAMS, इंडिया मार्ट, इंडिजिन, व्होल्टॅक ट्रान्सफॉर्मर, नारायण हृदयालय, मारुती. आता अशी 47 ते 48 कंपन्यांची लिस्ट आहे. सगळी लिस्ट मी काढली नाही, पण तुम्हाला एक क्लू देते की तुम्ही गुगलला टाका FIIची गुंतवणूक कोणत्या कंपन्यामध्ये आहे. मराठीत टाकलं तरी चालतं आहे, हल्ली हिंदीत टाकलं तरी चालतं आहे, इंग्लिशमध्ये टाकलं तरी चालतं आहे. तर ती कंपन्यांची लिस्ट येईल आणि ते शेअर पडतील. जर आपल्याला स्वस्तात शेअर मिळवायचे असतील ज्यामध्ये FIIची गुंतवणूक आहे तर तुम्ही मिळवू शकता आणि तुमच्याकडे ते शेअर असतील पोर्टफोलिओला आधीपासून तर त्याचा भाव जिथपर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर्स विकत राहतील तिथपर्यंत कमी होत राहील. घाबरण्याची गरज नाही. पुन्हा जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर भारतात गुंतवणूक करतील तेव्हा पुन्हा ते शेअर वाढू लागतील. पण काही काळ शांत डोक्याने या सगळ्या घडणाऱ्या गोष्टीकडे पाहावं लागेल. या घटनेचा फायदा उठवता येईल, पण त्याच्यासाठी सुद्धा धैर्य आवश्यक आहे. कारण सरकारने जी उपाययोजना सरकार करेल त्या उपाययोजनेचा सुद्धा दृश्य परिणाम व्हायला काही वेळ जावा लागतो. प्रत्येक ठिकाणी लॅग इफेक्ट असतो. त्याने टॅरिफ वाढवले त्याचा परिणाम काही लगेच आज नाही होणार आहे. 27 तारखेपासून त्यांनी टॅरिफ वाढवले. लगेच आज आपल्याला मार्केटमध्ये किंवा कंपनीच्या प्रॉफिटवर ताबडतोब परिणाम दिसणार नाही आहे. तसंच सरकारने उपाययोजना केली तर कंपन्यांचा जो तोटा झाला आहे तो लगेचच त्या दिवसापासून भरून निघेल असं नाही. तर काही दिवस मध्ये जातात, 15-20 दिवस. तेवढा तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, हे आत्ताचं संकट माणसाने निर्माण केलेलं आहे. भारताची कशी जिरवता येईल म्हणून निर्माण केलेलं हे संकट आहे. तर त्याला
तोडीसतोड उत्तर आपण देणार आहोत, आपलं सरकार देणार आहे आणि सरकारच्या एकंदर ज्या बैठका चालल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला हेच समजतं आहे. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्हाला मी बरेच दिवसापासून सांगते की प्रॉफिट बुकिंग करा थोड्या थोड्या प्रमाणात, म्हणजे तुमच्याकडे कॅश जमा होईल आणि त्या कॅशमधून जेव्हा मार्केट पडतं आहे तेव्हा काही शेअर घेता येते. नक्कीच तुम्हाला हे सगळं जमलं असेल, नाहीतर हळूहळू जमवा. अजूनही काय खूप मार्केट टॉपवरनं कोसळलं आहे असं नाही, तुम्हाला जमवता येईल. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.